नमस्कार, मी प्रियाज इनक्रेडिबल पॉइंट या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशीच देवाजवळ मी प्रार्थना करते। आणि आज तुमच्यासाठी खास माझ्या मैत्रिणींसाठी गुढीपाडव्याचा एक नवा लुक घेऊन आली आहे। अगदी 5 ते 10 मिनिटात कमी प्रोडक्ट्स वापरून आपण तयार होणार आहोत, म्हणजे जास्त वेळही लागणार नाही, वेळेवरती पूजाही होईल आणि आपला स्वयंपाकही होईल। सो जास्त वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओकडे वळणार आहोत। व्हिडिओमधला मेकअप लुक कसा वाटला हे तुम्ही आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन मेकअप रिलेटेड व्हिडिओज किंवा माझे डेली व्लॉग्स किंवा रेसिपीजसाठी प्रियाज इनक्रेडिबल पॉइंट या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा आपला मेकअप। हाय, हॅलो, नमस्कार। आता सगळ्यात अगोदर मी एका फेस वॉशने माझा फेस जो आहे तो क्लीन करून आलेली आहे। मी गुड वाइब्सचं जे आहे डिटॅन फेस वॉश वापरते, तर हे खूप छान आहे। त्यातल्या त्यात एक सिरम पण आहे गुड वाइब्सचं व्हिटॅमिन सीचं, आणि त्याच्यासोबत एक क्रीम पण आली आहे। तर मी तो असा कोंबोच मागवला होता। तर आता मी सगळ्यात अगोदर फेस क्लीन नंतर सिरम लावून घेते चेहऱ्यावरती। तुम्ही बघू शकता हे एकदम पटकन चेहऱ्यामध्ये ॲब्सॉर्ब होऊन जातं, एकदम असं चिकट वगैरे काहीच वाटत नाही। त्यानंतर हे थोडंसं ॲब्सॉर्ब झालं की मग आपण एक क्रीम लावून घेणार आहोत। तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता किंवा अजून तुमच्याकडे जी सूट होईल ती वापरू शकता। आता ही माझी गुड वाइब्सची जी आहे ती ऑलमोस्ट संपलेली आहे, त्यासाठी मी आता माझी लॅक्मेची वापरते, पीच मिल्कची। ही माझी सगळ्यात फेवरेट आहे। सो मी ही डॉट डॉट करून अप्लाय करते आणि हातांच्या मदतीने छान ब्लेंड करून घेते चेहऱ्यावरती। ही एकदम अशी काय म्हणतात त्याला, अशी क्रीमी नाही आहे, अशी जेल बेस्ड आहे थोडीशी, त्याच्यामुळे छान ॲब्सॉर्ब होते चेहऱ्यामध्ये। त्यानंतर मग आता आपण पुढच्या प्रोसेसकडे जाऊ। थोड्या याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, आता कुठली तरी सनस्क्रीन लावली, याच्यानंतर तुम्ही बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्हाला जी क्रीम सूट होत असेल तर तुम्ही वापरू शकता, किंवा फाउंडेशन लावू शकता। आता इथे काय होतं, मी जर फाउंडेशन लावलं तर माझा जो चेहरा आहे तो ऑलरेडीच थोडा ग्लो करतो, म्हणजे थोडा गोरा आहे, त्याच्यामुळे ते जास्त भडक दिसतं। सो मी डायरेक्ट कॉम्पॅक्ट पावडर जी आहे ती अप्लाय करते क्रीम लावल्यानंतर। तर मी आता ही फेसेस कॅनडाची जी आहे आयव्हरी शेड, ते मी आता इथे लावून घेते। तुम्ही बघू शकता या कॉम्पॅक्ट पावडरनेच किती छान लुक आला आहे। खूप छान पद्धतीने फेस जो आहे तो कॉम्पॅक्ट पावडरने कवर झालेला आहे। आता त्यानंतर सगळ्यात फेवरेट माझी पावडर जी आहे ती मी आता इथे वरतून थोडीशी अप्लाय करते आहे, म्हणजे पूर्णच चेहरा जो आहे, फेस जो आहे तो आपला कवर होतो। आता त्याच्यानंतर सगळ्यात मेन आयब्रो फिलिंग जो आहे ते माझ्याकडे मार्सचं ॲब्रो पॅलेट आहे। हे जवळपास 4 ते 5 वर्ष झाले माझ्याकडे आहे, खूप छान आहे आणि आयब्रो फिलिंग खूप छान पद्धतीने होतं। याच्यामध्ये मी ब्राऊन आणि ब्लॅक शेड मिक्स करून माझे आयब्रो फिल करते आहे। तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही करू शकता। तुम्ही बघू शकता की चेहऱ्याचा लुक किती छान होतो जेव्हा आपण आयब्रो फिल करतो, तेव्हा एकदम डार्क दिसतात। आता त्यानंतर मी लॅक्मेचं जे काजळ आहे ते लावून घेते आहे डोळ्यांना, वरतून आणि खालतून दोन्ही बाजूने लावून घ्यायचं। तुम्हाला जर वरती लावता येत नसेल तर तुम्ही खालीच फक्त अप्लाय केलं तरी पण चालेल। मी थोडं वरतून पण अप्लाय करते। ॲक्च्युली काजळ लावल्याने आपल्या डोळ्यांचा जो मेकअप आहे तो आणखी छान उठावदार दिसतो। बघू शकता तुम्ही की आयब्रो फिल करणे आणि त्यानंतर लॅक्मेला चं काजळ अप्लाय केल्यानंतर किती छान लुक आला आहे। आता त्यानंतर ही इनसाईडची एक छोटीशी मिनी लिपस्टिक आहे, ही मला प्रचंड आवडली आहे। मी फर्स्ट टाईम पर्पल ॲपवरून जी आहे ती मागवली होती। ही इतकी छान आहे ना, एकदम लाईट वेट आहे। तुम्ही जर ओठांवरती अप्लाय केली तर तुम्हाला असं वाटणार पण नाही की तुम्ही काहीतरी लावलं आहे। एकदम असे कोरडे ओठ होतात किंवा भेगा येतात, असं काही होणार नाही। इतकी छान लिपस्टिक आहे। तुम्ही अगोदर व्हॅसलीन अप्लाय करून मग त्याच्यावरती लावू शकता, किंवा डायरेक्टही लावली तरी ही छान राहते। शिवाय ही वॉटरप्रूफ आहे, पूर्ण लॉंग लास्टिंग आहे, जवळपास 8 ते 10 तास ही राहते छान दिवसभर।
आता मी इथे छान ही डार्क अप्लाय करून घेतली आहे. तुम्ही रेड कलरची पण अप्लाय करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. मला खूप रेड कलर नाही आवडत, त्याच्यामुळे मी ही जी आहे ती पिंकिश शेड अप्लाय करते. आता वरती जो आहे आयशॅडो लावण्यासाठी पण मी हाच जो आहे शेड वापरते आहे, कारण आपल्याला पटकन रेडी व्हायचं आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ घालवायचा नाही. हाच मी थोडा बोटाला घेतला आणि लगेच वरती अप्लाय करून घेतला. त्यानंतर यालाच आता मी ब्लश म्हणून पण वापरणार आहे. गालाच्या थोड्या वरती चिकबोनवरती आपण लावून घ्यायचं आहे. शक्यतो मी हे जास्त लावत नाही, ॲक्च्युली मला हे आवडत नाही ब्लश हा प्रकार, पण आता मेकअपमध्ये दाखवायचा सो मी हा तुम्हाला अप्लाय करून दाखवते. खरं तर खूप छान दिसतो अप्लाय केल्यावरती. यामध्ये मी लायनर लावायचं विसरले आहे. तुम्ही लायनर अप्लाय केल्यानंतर आणखी डोळे खूप छान उठावदार दिसतील, सो तुम्ही ती स्टेप नक्की करा. आणि त्यानंतर आपल्या सगळ्या काय म्हणतात त्याला सुवासिनींचं सिंदूर जे आहे ते अप्लाय करायचं आहे. छानपैकी लिक्विड जे आहे फेसेस कॅनडाचं, हे पण मी ऑनलाईन मागवलं आहे. खूप छान आहे लिक्विड सिंदूर. त्यानंतर आता इथे आपली ज्वेलरी घालून मी रेडी झाली आहे. ॲक्च्युली मी मंगळसूत्र ट्राय करून बघत होते यावर कुठलं सूट होतं. माझ्याकडे एक होतं पण ते पार्टीवेअर वाटत होतं, त्यामुळे मी जे आहे गळ्यातलं तेच राहू दिलं आणि वरती फक्त ठुशी घातली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान लुक आले आहे. बांगड्या घातल्या आहेत, कानातले घातलेले आहेत. आता आली टिकलीवरती. तर ॲक्च्युली टिकली ही पण छान दिसत होती, पण म्हटलं आता गुढीपाडव्याचा सण आहे तर चंद्रकोर लावावी. तर ही चंद्रकोर मी इथे लावून घेतली आहे आणि थोडी ही जरा छोटी वाटत होती, त्याच्यामुळे आणखी ठसठशीत दिसावी म्हणून खाली ती जी अगोदरची लाल आहे ती पण लावून घेतली. आता ही खूप छान लुक आला आहे. आणि अर्थात मराठमोळा सण म्हटल्यानंतर नथीशिवाय तो पूर्ण होत नाही. आता मी इथे छान नथीचा नखरा करून तुम्हाला दाखवते आहे. सो हा लुक जो आहे गुढीपाडव्याचा तो अगदी 5 ते 6 मिनटामध्ये कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.